नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे श्रीज मीडियामध्ये। आज आपण परत एकदा दासबोधातले एक वाचनशिल्प घेणार आहोत। त्याचे टायटल आहे मृत्यूची अपरिहार्यता। समर्थांनी दासबोधामध्ये मृत्यूची अपरिहार्यता सांगणारा एक स्वतंत्र समासच लिहिला आहे। त्यात ते म्हणतात, मृत्यून म्हणे ऋषेश्वर, मृत्यून म्हणे कवीश्वर, मृत्यून म्हणे दिगंबर समाधिस्थ, मृत्यून म्हणे संत, मृत्यून म्हणे हा महंत, मृत्यून म्हणे हा गुप्त हो तसे, मृत्यून म्हणे थोर थोर, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार भगवंताचे। हे ऐकायला चमत्कारिक वाटते, नकोसे वाटते, काही वेळा श्रद्धेला भावनेला धक्का देणारे वाटते। म्हणून समर्थांनी श्रोती कोप न करावा अशी विनंती केली आहे। ती आहे ती वस्तुस्थिती मान्य करण्यावाचून गती नसते। जन्माला आल्यानंतर मृत्यू ही न टाळता येणारी गोष्ट नाही, मृत्यू ही टाळता येणारी गोष्ट नाही। एक राजाला म्हणे ज्योतिषाने सांगितले की तुझा मरणकाळ जवळ आला आहे। राजाला वाटले राजधानी सोडून पळालो म्हणजे मरण टळेल। तो घोड्यावर बसून दूरच्या गावाला जाण्यासाठी पळाला। त्या गावाच्या जवळ आला, तो मृत्यू त्याला भेटला। राजा म्हणाला, अरे तुला चुकविण्यासाठी तर आलो। यम म्हणाला, इथेच तर तुझी भेट ठरलेली होती, मी वाटच पाहत होतो, अजून तू कसा येत नाहीस म्हणून। राजा दचकला आणि त्याच्यापासून दूर होण्यासाठी त्याने घोड्याला पिटाळले। तो वेशीतील दगडाला अडकून घोडा पडला आणि राजा आत फेकला जाऊन पडल्या जागी गतप्राण झाला। सारांश, जन्म काय, जीवनातील सुखदुःखे काय किंवा मृत्यू काय, तिन्ही माणसाने केलेल्या बऱ्या वाईट कर्माशी संबंध असून अपरिहार्य आहेत। ते जसे असेल तसे भोगावेच लागते। जसे मृत्यू टळावा आणि जीवनातले भोग भोगावे हे होऊ शकत नाही, तसेच जीवनातील भोग टाळण्याकरिता मृत्यूलाही जवळ करता येत नाही। तसे बुद्धिपुरस्कार करणे ही आत्महत्या ठरते व ते पातक आहे। तुरुंगातून पळून जाणे व फाशीच्या कैद्याने आत्महत्या करणे हा जसा अपराध आहे तसेच आत्महत्येचे आहे। यासाठी कर्मे करताना सावध राहिले पाहिजे, अन्यथा जन्माला येणे, जगणे आणि मृत्यू पावणे हे वेदनामय होऊन जाणारे आहे, त्यातून कोणाचीही सुटका नाही। संदर्भ ग्रंथ मनोबोध, स्वामी वरदानंद भारती, संग्रहातून श्री गुरु पदाश्रित। आता यातला आशय तुम्हाला कळालाच असेल की आपण जन्माला आल्यानंतर मृत्यू आपण टाळू शकत नाही। मृत्यू सर्वांना सारखाच एक ना एक दिवशी येणारच आहे। म्हणून मजेत राहा, खुश राहा, वाईट विचारांपासून वाईट संगतीपासून दूर राहा। कसे आपण जेव्हा वाईट संगतीत राहतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला होतोच। म्हणून संगत चांगली धरावी। कधीही आपण जेव्हा संगत चांगली धरतो ना, त्याचा आपला परिणाम चांगलाच होतो। जसे की उदाहरणार्थ एक राजहंस असतो आणि एक कावळा असतो। कावळा आणि राजहंसाची कधीच मैत्री होत नाही, पण दुर्दैवाने म्हणा राजहंसाच्या त्या दोघांची मैत्री होते। आणि ही कथा एका महंतांनी त्यांच्या कथेत सांगितलेली आहे। आणि तो कावळा आणि राजहंस जवळजवळ येऊ लागतात आणि मैत्री त्यात होते। आणि दोघांनाही एके दिवशी तो कुठेतरी जातात आणि दोघांनाही भूक लागते। मग राजहंस म्हणतो कावळ्याला की माझ्याजवळ मोती आहेत, तू खा। तर कावळा म्हणतो, हे तर माझे खाद्य नाही, थांब मी तुला माझे खाद्य देतो। कावळा जातो, कुठून तरी एक मांसाचा तुकडा आणतो तोंडात धरून आणि तो राजहंसाला देतो। राजहंस म्हणतो, हे तर माझे खाद्य नाही। तर तो दोघांच्या मध्ये तो मांसाचा तुकडा जिथे खाली एक ब्राह्मण पूजा करीत असतात तिथे तो पडतो आणि मग त्या ब्राह्मणाची पूजा अर्धवट राहते, त्या माणसाची पूजा अर्धवट राहते आणि त्याला राग येतो। मग कावळा काय करतो, भुरकन उडून जातो आणि राजहंस मात्र त्या माणसाच्या कचाट्यात सापडतो। तो माणूस काय करतो, तो एक बाण घेऊन त्या राजहंसाला मारतो। राजहंस जमिनीवर तडपडत खाली पडतो। तात्पर्य काय, तो माणूस राजहंसाला विचारतो की तू का बरं असं केलंस। राजहंस म्हणाला, मी तर काही मांस खात नाही, मी तर हे कर्म केलेच नाही, तर मला ही शिक्षा का। तर तात्पर्य काय, तर तो